न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 पासून सतत 5 वर्षे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आलेला होता। या घटनेला 94 वर्षे पूर्ण होत आहेत। चळवळीतील तमाम अनुयायांना मार्गदर्शक ठरलेल्या व जगाच्या इतिहासात सर्वात मोठा सत्याग्रह म्हणून नोंदवला गेलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्याकरिता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सदर सभेचे आयोजन संत गाडगे महाराज पुतळ्यासमोर गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई ताठे, स्वागताध्यक्ष आदेश पगारे व सूत्रसंचालन म्हणून अविनाश आहेर हे पदभार सांभाळणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब इंदिसे, अशोक दिवे, अण्णासाहेब कटारे, संजय बच्छाव, तानसेन नन्नावरे, दीपचंद दोंदे, बाळासाहेब शिंदे, सतीश पटेल, दीपक नन्नावरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पत्रकार परिषद झालेली आहे। आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। 2 मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा ही 1930 साली सुरू झाली व ती 5 वर्ष 7 महिने व 11 दिवस चालली। हा लढा ज्यांचं जिथे योगदान आहे, जो बलिदान गेलेला आहे त्यांना आपण अभिवादन करतो तिथे जाऊन व प्रत्येक वर्षी तिथे गायनाचा कार्यक्रम असतो गौरी पटांगण इथे आणि सर्वच नेते मंडळी मुंबईवरनंही तिथे येतात व नाशिकचे सर्व नेते असतात। सर्वांनाच आम्ही इथं आमंत्रित करून सर्वांना त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा म्हणून आम्ही आव्हान करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही गायक म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक क्षेत्रातले गायक जे लोकांचं मनोरंजन करतील, बाबासाहेबांच्या गाण्यावरती जे गाणे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, या सर्वांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच मान्यवर तिथे येतात व सर्वच जनता तिथे मोठ्या संख्येने असते व सर्वच नेते मंडळी असते। म्हणून मी सर्वांना आव्हान करेन का ह्या 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी 2 मार्चला संध्याकाळी 5 वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल व रात्री 10 किंवा 11 वाजेपर्यंत याचा आपण जनतेने लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान करेल व जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।